राखी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तेवढ्यात तिची छोटी बहीण रिमझिम तिथे येते. राखीपेक्षा रिमझिमचा स्वभाव खूप मनमिळाऊ आणि प्रेमळ होता. त्यामुळे राखीच्या सासूला रिमझिम खूप आवडायची. ती जेव्हा यायची तेव्हा त्या तिचं खूप कौतुक करायच्या. तुम्ही म्हणाल आज परत आले मी. सासूबाईंची औषधं आणायची होती, त्यामुळे विचार केला की जाता जाता तुम्हाला आणि राखी दीदीलाही भेटून जाईन. अगं मग चांगलंच केलंस की पोरी. तसंही तुला भेटून मला खूप छान वाटतं. तू आलीस की जणू काही असं वाटतं घरात एक वेगळीच ऊर्जा आलीये. हे बाटलीत काय आहे ग? अहो आंटी, हा एक नवीन शॅम्पू आहे. मेडिकलवाला म्हणत होता की मार्केटमध्ये नवीनच आलाय. याने केस अजूनच जास्त दाट आणि लांब सडक होतात. अगं रिमझिम, पण तुझे तर आधीच दाट, लांब सडक आणि काळेभोर केस आहेत. मग तुला या असल्या शॅम्पूची काय गरज आहे? तुझे इतके सुंदर केस आहेत, पण नशीब तर आमचं फुटकं आहे. तुझी बहीण राखीनी लग्नाच्या वेळी असं काय लावलं होतं की पूर्ण टकलीच झाली आणि आजपर्यंत तिला केस आले नाहीयेत. तो तर आमचा चांगुलपणा म्हणायचा की आम्ही लग्नाला त्यावेळी नकार दिला नाही. दुसरं कोणी असतं ना तर अशा टकल्या मुलीबरोबर कोणी लग्न केलं नसतं. आता काय, कुठे जायचं असलं की तेवढ्यापुरता वीग लावते, पण गरमीच्या दिवसात तर वीग पण लावू शकत नाही. घरात तर अशीच टकल्या डोक्याने फिरत असते. राखी आपल्या सासूचं बोलणं ऐकत होती. ती रागाने बाहेर आली. आई, तुम्हाला तर प्रत्येकासमोर माझा इन्सल्ट करण्याची सवय आहे. सांगितलं ना तुम्हाला चूक झाली म्हणून. माहित नव्हतं की तो शॅम्पू असा निघेल म्हणून, नाहीतर मी कधीच लावला नसता. माझे केस खूप खराब झाले होते म्हणून मी तो शॅम्पू वापरला, म्हणजे लग्नात जरा चांगले तरी केस दिसतील. पण त्या शॅम्पूने माझं अजून जास्तच नुकसान केलं आणि मी टकली झाले. जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही लोकांसमोर मला टकली टकली म्हणून माझा अपमान करता. राखी दीदी, अगं मी दुसरी कोणी नाहीये ना. मी तर तुझी स्वतःची बहीण आहे. तू पण मुद्दाम इथे येतेस कारण तुला माझा चांगला झालेला संसार बघवतच नाही. तू येतेस, आई तुझे लांब केस बघतात आणि उगाचच मला ऐकवतात. राखी, तुझ्या छोट्या बहिणीशी कशी बोलतीयस तू? जरा जास्तच बोलत नाहीयेस तू? आणि तुम्ही जो माझा अपमान करताय तो जास्त नाहीये का? दीदी, तुला जर माझा येण्याचा एवढा त्रास होत असेल तर यानंतर मी तुझ्या घरी कधीच येणार नाही. येते मी आंटी, नमस्ते. रिमझिमच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती लगेच तिथून निघून जाते. पुढचे काही दिवस रिमझिम राखीच्या घरी येत नाही. काही दिवसानंतर रिमझिमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. रिमझिमने राखी आणि तिच्या सासरच्या मंडळींनाही पूजेसाठी आमंत्रण दिलं. नमस्ते दीदी, कशी आहेस? नमस्ते आंटी, कशी आहेस रिमझिम? तू तर येणंच बंद केलंस. मी रागात तुला त्या दिवशी बरंच काही बोलले, पण तू तर अगदी तोंडच फिरवलंस. हो ना रिमझिम, बहिणींमध्ये असं तू तू मे चालतंच की. असं रागवून थोडंच बसतात. बरं झालं तू आलीस. तू कशी आहेस? मी ठीक आहे आंटी. ते घरी सत्यनारायणाची पूजा आहे ना. अगं आम्ही नक्की येऊ. त्यानिमित्ताने सत्यनारायणाच्या पूजेला येऊन आम्हालाही थोडंसं पुण्य प्राप्त होईल. मग थोड्या वेळाने रिमझिम निघून जाते. दुसऱ्या दिवशी राखी आपल्या सासूबाईंबरोबर रिमझिमच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी जाते. तिथे आलेली सगळी पाहुणे मंडळी राखीची मस्करी करायला लागतात. बघा तर, एका बहिणीचे इतके सुंदर लांब सडक केस आहेत आणि दुसरी बहीण तर अगदी टकली आहे. हिचं लग्नच कसं झालं काय माहित. किती वाईट दिसतीये ती टकली बहीण. हो बघा ना, कसं दिसतंय ते. रिमझिमचं लक्ष पूजेत होतं. तिने त्या बायकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पण राखी पूर्णपणे रागात होती. ती तिथे कोणाला काही बोलली नाही, पण घरी आल्यानंतर गुपचूप आपल्या खोलीत जाऊन बसली. ही रिमझिम स्वतःला समजते काय? माझी छोटी बहीण आहे, पण सगळेजण तिचंच कौतुक करतात. हा आई बोल, आता तू का फोन केलास? अगं राखी, काय झालं? रिमझिम म्हणत होती तू काही न बोलताच निघून गेलीस म्हणून. मी विचार केला खूप दिवसांनी भेटतोय आपण, जरा गप्पा मारल्या असत्या. आई, तू तुझ्या लांब केसांच्या मुलीजवळ बस ना. तुला या टकल्या मुलीजवळ कशाला बसायचंय? मला आता काही बोलायचं नाहीये, मी फोन ठेवतीये. राखी रागात आपल्या आईचा फोन ठेवते. मी आता या रिमझिमचे लांब सडक केस ना कायमचे गायब करून टाकते. भलेही ती माझी छोटी बहीण असू दे, पण मी तिला अशी खुश नाही बघू शकत. मी आजच टकले होण्याचं औषध आणीन आणि रिमझिमच्या केसांमध्ये घालते. असं म्हणतात की ईर्ष्या माणसाची बुद्धी हरवते. मग ते आपल्या जवळचं माणूस का असेना, माणूस बदला घेण्याच्या भावनेत काहीही करायला तयार होतो. आणि हेच राखीने केलं. राखीने बाजारातून असं औषध घेतलं जे लावल्यावर डोक्यावरचे सगळे केस निघून जातात. पण राखीचे डोळे उघडले जेव्हा ती रिमझिमच्या घरी पोहोचली. अरे राखी दीदी, तू. बरं झालं तू आलीस. मी तुलाच फोन करणार होते. माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम होतं. या आहेत डॉक्टर रितू. या खूप मोठ्या सर्जन आहेत ज्या हेअर ट्रान्सप्लांट करतात. डॉक्टर, ही माझी बहीण राखी आहे. हिच्याबद्दल मी तुमच्याशी बोलले होते ना. डॉक्टर राखीशी बोलतात.
राखीनेही डॉक्टरांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिला त्यांच्या सगळ्या गोष्टीही समजल्या. तुम्ही खरंच म्हणताय डॉक्टर, माझ्या डोक्यावर केस पुन्हा येतील? म्हणजे आता मी टकली राहणार नाही? हो हो बिलकुल, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी बऱ्याच जणांचं असं टकलेपण दूर केलंय, त्यांचं हेअर ट्रान्सप्लांट केलंय. मी तुमच्या डोक्यावर केस आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन. राखीला स्वतःची खूप लाज वाटू लागली, कारण ती स्वतःच्या बहिणीलाच टकली बनवायला चालली होती. तिचे सुंदर केस हटवायला चालली होती आणि तीच छोटी बहीण आपल्या मोठ्या बहिणीच्या भल्याचा विचार करत होती. काही महिन्यातच राखीच्या हेअर ट्रान्सप्लांटचा कोर्स पूर्ण होतो आणि तिच्या डोक्यावर केस येतात. आता ती टकली राहत नाही. राखीचे केस बघून सगळेजण खूप खुश होतात. आता तिचेही केस रिमझिम सारखेच लांब सडक आणि घनदाट झाले होते आणि राखीच्या मनातून आपल्या बहिणीसाठी असलेला तिरस्कारही दूर झाला होता. रोहित आणि कांचन दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचे. रोहित खूप श्रीमंत होता तर कांचन गरीब घरची होती आणि याच गोष्टीवरून त्यांच्या लग्नासाठी खूप अडचणी येत होत्या. रोहितची आई सुलोचना स्वभावाने खूप चालाक बाई होती. तिला आपल्या मुलाचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीशी करायचं होतं. त्यामुळे रोहितने आपल्या वडिलांच्या मदतीने कांचनच्या घरवाल्यांना घेऊन एका मंदिरामध्ये कांचनशी लग्न केलं. सौभाग्यवती भव सुनबाई. बाबा, तुम्हाला काय वाटतं? आई हे लग्न मान्य करेल? देवानेच परवानगी दिलीये तर तुझ्या आईलाही ती द्यावीच लागेल. बरं चला, आता आपण कांचन सुनबाईला घरी घेऊन जाऊया. आई, मला आशीर्वाद दे की मी सासूबाईंचं मन जिंकू शकेन. अगं पोरी, मला पूर्ण खात्री आहे की तू एक ना एक दिवस तुझ्या सासूबाईंचं मन नक्की जिंकशील आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असेल. त्यानंतर मग कांचन रोहित आणि आपल्या सासऱ्यांबरोबर घरी येते. पण हे काय, जसा विचार केला होता त्याच्या अगदी विरुद्धच झालं. कांचनच्या सासूबाई तिच्यावर अजिबात रागवलेल्या नव्हत्या. उलट त्या तर औक्षणाचं ताट घेऊन त्या दोघांचीही वाट बघत होत्या. आणि हे बघून रोहित आणि त्याचे वडील आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं होतं की सुलोचना सगळं घर डोक्यावर घेईल, पण असं काहीच झालं नाही. ये सुनबाई, घरात ये. या घरात तुझं स्वागत आहे. लग्न तर तुम्ही गुपचूप केलं, पण रिसेप्शन मला धूमधडाक्यात करायचंय. माझी पण तर काही स्वप्न आहेत. सगळ्या नातेवाईकांनी, आजूबाजूच्या लोकांनी माझ्या सुनेचं कौतुक करावं. हो हो सुलोचना, बरोबर म्हणतीयस. मी आजच रिसेप्शनची तयारी करून घेतो. कांचन खुश होती की तिची सासू तिच्याशी खूप चांगली वागत होती. पण खरं तर असं काहीच नव्हतं. सुलोचना खूपच चालाक होती. तिच्या मनात दुसरीच कुठली तरी डाळ शिजत होती. मी हे खोटं प्रेमाचं नाटक जास्त दिवस नाही करू शकणार. मला काहीतरी दुसराच विचार करायला लागेल. सुलोचनाने कांचनला आपल्या सुनेच्या रूपात स्वीकारलं नव्हतं. ती सगळ्या पाहुण्यांसमोर केवळ नाटक करत होती. रिसेप्शन मध्ये सुलोचना सगळ्या नातेवाईकांबरोबर कांचनची ओळख करून देते. काय ग सुलोचना, तू तर अगदी गुपचूप पोराचं लग्न लावलंस की, आणि अगदी अचानक रिसेप्शन पण ठेवलंस. हे काही पचनी पडलं नाही बघ. अगं तर काय सांगू तुला सुषमा, माझी सुनबाई ना गरीब घरची आहे. मग काय करणार, नुसती मुलगी आणि नारळ घेऊन आलो. आणि धूमधडाक्यात करायचं म्हटलं तर हिच्या आई वडिलांची तेवढी ऐपत नाही ना, वाजत गाजत लग्न करून द्यायला. त्यांच्या घरात बसायला साधी खुर्ची देखील नाहीये बघ. ते रोहितने आता हिच्यात काय बघितलं त्यालाच माहित. आणि तुला तर तसंही माहितीच आहे, मुलांच्या हट्टापुढे आपल्याला तर नमतं घ्यावंच लागतं. नाहीतर मी तर हिला कधीच माझी सून म्हणून स्वीकारलं नसतं बघ. बरं, तुम्ही आलायत आता रिसेप्शनला तर छान जेवण करून मग जा. बबली, उषा, ऐकताय ना? रिसेप्शन मध्ये खूप खर्च केलाय. एक एक पदार्थ अगदी नामांकित शेफ कडून बनवलाय. सासूचं बोलणं ऐकून कांचनच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हाच तिथे तिचे आई वडीलही येतात. कांचन आपले डोळे पुसते. सुलोचना तोंड वाकडं करून त्यांच्या समोरून तिथून निघून जाते. पोरी, तुझ्या सासरी तू खुश तर आहेस ना? कांचन, तुझे सासू तुला काही बोलली तर नाही ना बाई? नाही नाही आई, बाबा, अहो सासूबाई तर माझ्यावर खूप प्रेम करतात. तुम्हाला माहितीये, मी आल्यापासून मला एकही काम करू दिलं नाहीये. कांचन आपल्या आई वडिलांशी खोटं बोलत असते, पण सत्य तर हे होतं की सुलोचना तिच्याबरोबर नीट बोलत सुद्धा नव्हती. जोपर्यंत सुलोचनाचा नवरा आणि रोहित घरात असायचे तोपर्यंत सुलोचना अगदी प्रेमाने तिच्याशी बोलायची आणि जसे ते जायचे तसंही तिच्याकडून खूप काम करून घ्यायची. आणि संध्याकाळी हे दोघं जेव्हा परत यायचे तेव्हा तिचं वागणं वेगळंच असायचं. अरे वा, खीर तर एकदमच भन्नाट झालीये. म्हणूनच मी आत्ता संध्याकाळी बनवली. तुला आवडली ना? मग झालं तर. मी साखर पण कमीच घातली होती. मला माहितीये ना, तुला जरा गोडी कमी लागते म्हणून. अगं पण आई, ही तर जास्तच गोड आहे. सुलोचना खोटं बोलत होती, कारण खीर तिने नाही तर कांचनने बनवली होती. कांचनने साखर जास्त घातली होती. पण सुलोचनाचं हे गुपित जेव्हा उघड होणार होतं, अरे ते चुकून माझ्याच हातून जास्त साखर पडली.
मला माहीतच नव्हतं की आईंनी पण साखर टाकलीये. पुढच्या वेळी जरा कमी साखर घाल. मलाही थोडीशी खीर दे आता. कांचनने ती वेळ सांभाळून आपल्या सासूचा आदर वाढवला होता. पण सुलोचनाला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. घरातली सगळी कामं कांचन करत होती, पण सुलोचना मात्र या सगळ्याचं क्रेडिट स्वतःवर घेत होती. पण कांचन या गोष्टीसाठी कधीच काही बोलत नव्हती. हिला तर काही फरकच पडत नाहीये. सगळ्या कामाचं क्रेडिट मी माझ्यावर घेतेय तरी काही फरक पडत नाहीये. मला काहीतरी वेगळाच विचार करावा लागेल. हिची डाळ अशी शिजणार नाही. मला सोनियाला बोलवायलाच लागेल. हॅलो सोनिया बेटा, मी बोलतीये. हो, तू काही दिवसांसाठी इकडे ये. सोनिया सुलोचनाच्या मैत्रिणीची मुलगी होती. सुलोचनाला सोनियाला आपल्या घरची सून बनवायची होती, पण रोहितने कांचन बरोबर लग्न केलं होतं. सुलोचनाला वाटत होतं की काहीतरी करून कांचन या घरातून निघून जावी आणि सोनिया या घरची सून व्हावी. नमस्ते काकू, बरं झालं तुम्ही मला बोलवून घेतलं. तसंही मी घरी खूप बोर होत होते आणि मला तुमची कंपनी खूप आवडते. झालं तर मग आता आरामात इथेच काही महिने राहा तू. माझी तर इच्छा आहे की तू कायमचीच इथे राहायला यावंस, पण त्यासाठी तुला तुझ्या मार्गातले अडथळे बाजूला करावे लागतील. तोपर्यंत तू या घरची सून नाही होऊ शकणार. मी आलीये ना, मी या कांचनला आता घरातून बरोबर बाहेर हाकलून देईन. ठरलंच तर मग तू आज रोहितसाठी साऊथ इंडियन जेवण बनव. त्याला साऊथ इंडियन जेवण खूप आवडतं. मनाचा रस्ता पोटातून जातो म्हणतात. रोहित तुझ्या हातचं जेवण जेवेल ना, मग तर तो नक्कीच तुझ्या प्रेमात पडेल बघ. पण काकू, मला तर जेवण बनवायला येतच नाही. जेवण कांचन बनवेल. जेव्हा रोहित आणि त्याचे वडील येतील तेव्हा मी सांगेन की जेवण तूच बनवलंयस म्हणून. मग झालं की आपलं काम. सोनिया किचनमध्ये जाते आणि कांचन बरोबर गोड गोड बोलून साऊथ इंडियन जेवण बनवायला सांगते. कांचन, आज ना माझा साऊथ इंडियन खाण्याचा मूड आहे. प्लीज तू इडली, डोसा, सांबार, चटणी बनवशील का माझ्यासाठी? ठीक आहे, तू बस, मी बनवते. कांचन अगदी चविष्ट साऊथ इंडियन स्वयंपाक तयार करते. रोहित आणि त्याच्या वडिलांची येण्याची वेळ झाली होती. तेव्हाच खोलीतून सुलोचनाचा ओरडण्याचा आवाज येतो. कांचन पळत पळत तिच्या खोलीत जाते. बाथरूम मध्ये फरशीवर साबण पडलेला होता, त्याच्यावरूनच माझा पाय घसरला. आई, मी आता डॉक्टरांना फोन करून बोलवून घेते. तुम्ही तोपर्यंत बेडवर आराम करा. काही वेळानंतर डॉक्टर येतात आणि मग कळतं की त्यांच्या मांडीच्या हाडाला मार बसलेला आहे आणि त्यामुळे त्यांना बेड रेस्ट करण्याची गरज आहे. कांचन किचनमध्ये सुलोचनाबाईंसाठी काहीतरी हलकं फुलकं बनवायला जाते. सगळे लोक खोलीच्या बाहेर येतात. तू माझी सेवा करून सगळ्यांचं मन जिंकू शकतेस, मग आरामात तू या घरची सून होऊ शकतेस. नाही आंटी, मी तुमचं वॉशरूम आणि टॉयलेट साफ नाही करू शकणार. आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं सगळं आता बेडवरच असणार आहे म्हणून, आणि हे सगळं काही माझ्याकडून होणार नाही. मला या सगळ्या कामाची खूप चीड आहे. तुम्ही जेव्हा पूर्ण बऱ्या व्हाल ना तेव्हा मी येईन. आता तर मी जातीये इथून. मी मम्मीला पण फोन केला होता. सोनियाचं बोलणं ऐकल्यानंतर सुलोचनाचे डोळे उघडतात. ती जिला आपलं समजत होती ती खरं तर आपली नव्हतीच. थोड्या वेळानंतर कांचन तिच्या खोलीत येते. सुलोचनाला आपल्या हाताने ती जेवण भरवते आणि मग त्यानंतर औषध देऊन त्यांना वॉशरूम करवते. कांचन सुलोचनाची खूप सेवा करत होती. आपल्या सुनबाईचं एवढं चांगलं वागणं बघून सुलोचनाच्या डोळ्यात पाणी येतं. ती कांचन बरोबर खूपच वाईट वागली होती. अच्छा आंटी, मी निघते आता. तुम्ही मला कधीही फोन करा इथे येण्यासाठी. मी नक्की येईन परत. नाही पोरी, आता उगाच त्रास घेण्याची आणि विनाकारण इथे येण्याची तुला काहीच गरज नाहीये. माझी सून आहे माझी सेवा करायला आणि माझी काळजी घ्यायला. तू तुझी काळजी घे आणि हो, जेव्हा लग्न करशील तेव्हा पत्रिका द्यायला नक्की ये. आपल्या सासूच्या तोंडून असं बोलणं ऐकून कांचनला आनंदाश्रू येतात आणि ती प्रेमाने आपल्या सासूला मिठी मारते. सोनिया नाक मुरडत तिथून निघून जाते. काही दिवसानंतर सुलोचनाची तब्येत अगदी ठणठणीत होते. आता तिचं कांचन बरोबरचं वागणंही खूप सुधारलं होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.